श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 26 पाहणार आहोत. डिफरंट मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आर गिवन इन द 2 rows. फाइंड आउट द नंबर यू गेट इन ईच ऑपरेशन अँड मेक इक्वेशन. म्हणजे आता आपल्याला बघा इथं 2 rows दिलेली आहेत. मॅथमॅटिकल ऑपरेशनचे 2 rows दिलेले आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे तर त्या प्रत्येक ह्याचा नंबर फाइंड करायचा आहे आणि इक्वेशन म्हणजे तयार करायचे आहे. ओके, आता क्वेश्चन आहे, मी तो ॲज इट इज काय लिहून घेतलेला आहे. आता फर्स्ट बघा 2 rows दिलेली आहेत. फर्स्ट आहे 16 डिवायडेड बाय 2. म्हणजेच ह्याचं आपण जर सॉल्व केलं तर काय होणार आहे, 2 8 ज 16, राईट. म्हणजे ह्याचा ॲन्सर 8 येणार आहे. तर खालच्या रोमध्ये कशाचा ॲन्सर 8 येतं ते आपल्याला काय बघायचं आहे. आता 8 3 ज 24, ह्याचं नाही येणार, ह्याचं येणार नाही, राईट. 19 मायनस 10 केलं की 9 येणार आहे. 10 मायनस 2 केलं की 8 येणार आहे. त्यामुळे ह्याचं ॲन्सर 8 येणार आहे. त्यामुळे 16 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय होणार आहे, 10 मायनस 2, राईट. आता सेकंड बघा काय आहे, 5 इंटू 2. 5 इंटू 2 म्हणजे 5 2 ज 10 होणार आहे. म्हणजे ह्याचा ॲन्सर काय 10 येणार आहे. तसंच आपल्याला खालच्या ह्याच्यामध्ये कशाचं ॲन्सर 10 येतं ते बघायचं. ह्याचं येत नाही, ह्याचं येत नाही, ह्याचं येत नाही, राईट. आणि 37 मायनस 27, आता तुम्ही बघितलं तर ह्याचं ॲन्सर 10 येणार आहे, राईट. मायनस केलं की 10 येणार आहे. त्यामुळं 5 इंटू 2 ह्याचं ॲन्सर काय हे होणार आहे 37 मायनस 27. हे आपलं काय इक्वेशन होणार आहे. नेक्स्ट बघा आता काय आहे, 9 प्लस 4. 9 प्लस 4 म्हणजे किती, 13 होणार आहे. आता ह्या खालीलपैकी आपण कोणत्याचा ॲन्सर 13 आहे ते बघूया. ह्याचं नाही, राईट. ह्याचं 9 होतंय, ह्याचं 8 होतंय, ह्याचं 10 होतंय, ह्याचं 6 प्लस 7 म्हणजेच काय 13 होणार आहे. म्हणजेच हे ॲन्सर काय आपलं इथं येणार आहे. हे इक्वेशन काय तयार होणार आहे. नेक्स्ट बघा काय होतंय, 72 डिवायडेड बाय 3. म्हणजेच ह्याचा ॲन्सर 3 1 ज 3, 3 2 ज 6 होणार, राईट. 1 राहणार आणि 3 6 ज 12 म्हणजेच 26 होणार आहे. आता ह्या 26 नाही तर 24, 3 4 ज 12 म्हणजेच 24 होतं. आता ह्यापैकी कशाचा ॲन्सर 24 आहे तर 8 3 ज 24. म्हणजेच हे इक्वेशन हे असं आपलं काय तयार होणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा 4 प्लस 5 म्हणजेच काय 9 आहे. आता 9 कशाचं ॲन्सर आपलं ह्याचं येते ना, 19 मायनस 10 केले की 9 येणार आहे. त्यामुळं आपलं हे इक्वेशन 19 मायनस 10 हे काय तयार झालेलं आहे. ओके स्टुडंट्स, बघा आपला अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 26 आहे शिकून काय सॉल्व झालं आहे. ह्यामध्ये फक्त काय करायचं आहे तर प्रत्येक ह्याचं ॲन्सर जे येतं आहे त्याला दुसऱ्या रोमध्ये त्याचं ॲन्सर सेम कोणतं येतं आहे ते बघायचं आहे आणि असे काही इक्वेशन बनवायचे आहेत. ओके, जर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.